अहमदपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाला लवकरच सुरुवात होणार. स्मारक समितीचे सचिव डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी. आज या ठिकाणी आपण सर्वजण विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाला, पुतळ्याला, प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आज नव्यानेच या ठिकाणी महाबुद्धवंदना ही संकल्पना या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं घेऊन सामूहिक महाबुद्धवंदनेचा सुद्धा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. बांधवांनो, या ठिकाणी जागा आपल्याला कमी आहे आणि त्या अनुषंगानं पाठीमागं सेंट्रल नाका होता. ही जागा मिळावी यासाठी अनेक जणांचे मागण्या होत्या, पाठपुरावा होता, परंतु नगर परिषदेला दाद देत नव्हती. मागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये आपण ठराव घेऊन एक 20x40 अशा पद्धतीची जी सेंट्रल नाक्याची जागा आहे, ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाला आपल्याला जागा मिळालेली होती. ती पुतळा समितीच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर याच जागेवर बाबासाहेबांचे देण आहे, लोकशाही ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून भारतीय संसद, त्यानंतर भारतीय संविधान, त्याचबरोबर ज्या सर्वोच्च पुरस्काराने बाबासाहेबाला सन्मानित करण्यात आलेला आहे ते भारतरत्न, ज्यामध्ये पिंपळाचं पान आहे, त्यानंतर एक मोठा अशोक स्तंभ आहे. अशा पद्धतीचं एक विहंगम अशा पद्धतीचं स्वरूप त्या सुशोभीकरणामध्ये असावं अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी होती. जवळपास 60 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला DPDCच्या माध्यमातून पुतळ्याच्या सुशोभीकरणाला या ठिकाणी आपण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडं शहर चालला आणि पुढे चलून सुद्धा आपण त्याच्यावर सुद्धा मात केली. टेंडरिंगमध्ये आडवाडी होईल, कामच होऊ नये अशा पद्धतीची काही जणांची भूमिका या ठिकाणी होती. म्हणून टेंडर आडवाडीचे कामं झाले आणि त्यावेळेस नंतर बोलणार आहे या संदर्भात. परंतु हे टेंडर सुद्धा आता पूर्णत्वास नगर परिषद कार्यारंभ आदेश सुद्धा संबंधित कंत्राटदाराला दिलेला आहे. आता आपल्याला नगर परिषद बदलले ते नाव वगैरे नामफलक काढून घ्यावं. त्यानंतर झाकून या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाला एप्रिल व्यवस्थित व्हावं अशा पद्धतीने त्यामध्ये नियोजन आहे. पेवर ब्लॉक आहेत, त्याच्यामध्ये छोटंसं गार्डन आहे, त्यानंतर एक धबधबा आहे आणि उर्वरित कामाला सुद्धा आणखी निधी लागणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण नगर परिषदेच्या प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्याला विनंती केलेली आहे. त्यासुद्धा पुढं 30-40 लाख रुपयांनी वाढणार आहे. ते सुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्यातून मंजुरीसाठी त्यालाही पाठपुरावा आपण करणार आहोत. हे काम या ठिकाणी आपल्याला चालू करायचं आहे. ही सगळी माहिती समाज बांधवांना असणं गरजेचं आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून, आपल्या सगळ्यांच्या भक्कम अशा पाठपुराव्यामुळे या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण साकार करू शकलेला आहे. आणि आता सुशोभीकरणासाठी अनेक जण म्हणायचे त्याला फरशीच खाली पडलाले हो, गवतच झाले हो, परंतु बोलायचे निघून जायचे. कन्स्ट्रक्टिव्ह काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कुणी स्वतःहून पुढाकार कुणी घेतला नाही, सरका बाजूला मी करतो, परंतु वाट पाहिली सर, ही वर्ष 1.5 वर्ष कुणी निधी देतो का, कोणी स्वतःच्या ह्याच्यामधून डेव्हलपमेंट करतो का. परंतु दुर्दैव आहे, बाबासाहेबांच्या सुशोभीकरणाला आपल्याला प्लीज निधी दिलेला नाही. हे वास्तव आहे, ते वास्तव मी आपल्या समाजापुढे मांडतो. परंतु आदरणीय आपले राज्याचे मंत्री होते संजयभाऊ बनसोडे साहेब, त्यांचंही या कामासाठी आपला समाज बांधव, समाजाचं भूषण, त्यांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. करणार आहे. त्याचबरोबर आमचे श्रंगारे साहेब यांनी सुद्धा आणलेल्या गोष्टीला थोडंसं पुशअप करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. आणि तत्कालीन प्रशासनाचं सुद्धा, नगर परिषदेचे आमचे मुख्याधिकारी असतील, संबंधित कलेक्टर पृथ्वीराज साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की त्यांनी निधी या ठिकाणी दिला. पुढच्या काळामध्ये सुशोभीकरण होईल, चांगल्या म्हणजे जयंतीच्या पूर्वी हा अतिशय चांगलं सुशोभीकरण आपण करूया अशा पद्धतीचा मानस या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.